Let's start. Good morning, everyone. Let's start our next question. Explain management skill and competency. Okay. आज आपण बघणार आहोत management skill and competency. So management skill means the ability to make business decision and lead subordinates within the company. स्किल हे कशासाठी गरजेचे आहेत बेसिकली? जर आपल्याकडे बरेचसे वेरियस स्किल असतील, वी कॅन टेक इझिली डिसिजन, राईट? जर आपल्याकडे वेगवेगळे स्किल आहेत, कन्सेप्च्युअल स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, लीडरशिप स्किल आहे, राईट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल आहे, जे आपण आता पुढे बघणार आहोत. हे स्किल कशासाठी आहेत? तर डिसिजन घेण्यासाठी आपल्याला हे वेगवेगळ्या स्किलची गरज असणार आहे. सो मॅनेजमेंट इज अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब इन 21st सेंचुरी. जसं आपल्याला माहिती आहे की मॅनेजमेंट हे इझिली करू शकतो का आपण? नाही. याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक छान कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. प्रत्येक एम्प्लॉईजला आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, त्याच्याकडून बेस्ट आउटपुट घेता आले पाहिजे. ओके. सो कम्युनिकेशन स्किल असेल, ऍडमिनिस्ट्रेशन स्किल असेल, हे प्रत्येकाकडे असणार आहेत का? नाही. देअरफॉर हिअर सेड management is a very challenging job, especially in 21st century. 21st century मध्ये हा एक चॅलेंजिंग जॉब म्हणून काय केला जातो तर बघितला जातो. बिकॉज इट रिक्वायर्स सर्टन स्किल टू अकम्प्लिश सच अ चॅलेंजेस. आणि जर तुमच्याकडे काही स्किल नसतील तर मात्र तुम्ही मॅनेजमेंट इझिली करू शकणार नाही. Thus, essential skills which every manager need for a better management are called management skills. सो हे जे इसेन्शियल स्किल आहेत ज्यामुळे तुम्ही बेटर मॅनेजमेंट करू शकाल, यालाच आपण काय म्हणतोय तर मॅनेजमेंट स्किल असं म्हणतो. ओके. कंप्लीट करा इंट्रो फटाफट आणि सायमल्टेनियसली लिहून घ्या, नो डिक्टेशन. ठीक आहे, जेवढं लक्षात येईल तेवढं फटाफट लिहा. मॅनेजमेंट स्किल मीन्स द ॲबिलिटी टू मेक बिझनेस डिसिजन. मॅनेजमेंट अ चॅलेंजिंग जॉब. Management is a challenging job, especially in 21st century. Especially in 21st century. It requires certain skill. It requires certain skill to accomplish such a challenges. It requires certain skill to accomplish such challenges. Thus, essential skill which every manager need for better management are called management skill. Are called management skill. बोला, येऊन झालं का? Reading the management skill and competency. Management and competency. First, conceptual skill. So conceptual skill means ability to visualize the organization. Conceptual skill means ability to visualize. सगळ्यांनी स्लाइड कडे बघा म्हणजे लक्षात येईल. माझा आवाज जरी नाही पोहोचला पावसामुळे स्लाइड कडे लक्षात येईल. पहिला पॉइंट लक्षात आला. Conceptual skill means ability to visualize
जसं आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीकडे बघितलं की लक्षात येतं की काय आहे, राईट. सो ability to visualize the organization, this is called conceptual skill. ओके, याच्यासाठी conceptual skill हे इम्पॉर्टंट आहे. So conceptual skill is mostly required by top level management. आता ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हेच सांगितलंय की स्किल काय आहे आणि ते कोणासाठी रिक्वायर असणार आहे, अशा टाईपचं एक्सप्लेनेशन तुम्हाला घ्यायला लागेल. सो कन्सेप्च्युअल स्किल मीन्स ability to visualize the organization, okay, ability to visualize the organization, and mostly these skill required by top level management. ओके, हे जे स्किल आहे, गाणं म्हणायचं असेल तर पुढे येऊन म्हणू, कोणाला म्हणायचं नाही ना, तर हे स्किल कोणाला गरजेचं आहे, टॉप लेवल मॅनेजर. क्लिअर झाला पॉइंट. ओके, सेकंड ह्युमन रिलेशन स्किल. ह्युमन रिलेशन स्किल, human relation skill, it is also called as interpersonal skill. Human relation skill, it is also called as interpersonal skill. ह्युमन रिलेशनलाच आपण काय म्हणतोय, इंटरपर्सनल स्किल. Then human relation skill means it is an ability to interact, work with people and motivate them. So simple thing, human relation skill means it is the ability to interact with each other. Human relation skill means it is the ability to interact with each other. म्हणजे amongst people, जे ग्रुप मध्ये मेंबर आहेत किंवा ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत कशा पद्धतीने इंटरॅक्ट करता. जसं आपल्याला माहितीये की सगळ्यांचं कम्युनिकेशन स्किल हे सेम असतं का हो, नाही है ना. जशा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतो आपण. दॅट मीन्स आपण कशा पद्धतीने इंटरॅक्ट करतो, कशा पद्धतीने बोलतो, यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ह्युमन रिलेशन स्किल. तर हे जे स्किल आहे हे कोणाला रिक्वायर असणार आहे मग, ऑल लेवल. लक्षात ठेवा. सो ह्युमन रिलेशन स्किल इज रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट, दॅट मीन्स टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर. तर असं नाहीये की बोलायचे तर फक्त टॉप लेवलच कम्युनिकेट करतं का हो, नाही. जसं आपल्याला माहितीये मिडल लेवल आणि लोअर लेवलला सुद्धा हे स्किल गरजेचे असतात. क्लिअर. सेकंड पॉइंट. पॉइंट नंबर 3, टेक्निकल स्किल. टेक्निकल स्किल. So technical skill includes knowledge or proficiency in certain space or field. Certain specialized field. Certain specialized field. टेक्निकल स्किल. आता टेक्निकल काम करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त कोणावर असते, टॉप कडे असते का, नाही. तर कोणाकडे, लोअर लेवल कडे असणार आहे. देअरफॉर टेक्निकल स्किल रिक्वायर्ड बाय लोअर लेवल मॅनेजमेंट. आधी टेक्निकल स्किल म्हणजे काय सांगायचं आणि सेकंड मध्ये ते स्किल कोणाला रिक्वायर आहे. सो टेक्निकल स्किल मीन्स knowledge of the proficiency in certain specialized field. Technical skill means knowledge of the proficiency in certain specialized field. For example mention करू शकता accountant. ओके, तिथे पुढे accountant म्हणा. Then and these skill required by top level, lower level management. Clear point. Next, point number 4, communication skill. Communication skill. Communication skill is also essential for all level of management. Okay, communication skill is essential for all level of management, such as top level,
मिडल लेवल अँड लोअर लेवल. हे सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट असणार आहे. सो विथ द हेल्प ऑफ कम्युनिकेशन स्किल वी कॅन इझिली बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ द एम्प्लॉईज. राईट, म्हणजे जर आपल्याकडे एक छान कम्युनिकेशन स्किल असेल तर आपण एक छान रिलेशन काय करू शकतो, बिल्डअप करू शकतो. क्लिअर? देन a manager must be able to communicate plan and policy to the employees or to the worker. कम्युनिकेशन स्किल का जास्त कोणासाठी महत्वाचं असेल मग? सगळ्यांसाठी तर इम्पॉर्टंट आहे, बट मोस्टली इम्पॉर्टंट फॉर मॅनेजर, मिडल लेवल मॅनेजर. कारण ते काय करतायत, लोअर लेवलला एक्सप्लेन करतायत की आपल्याला काय करायचं आहे. सो मोस्टली कम्युनिकेशन स्किल पहिलं मेन्शन करा सिंपली, इट इज रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट but mostly required by middle level management because they can communicate plan and policy to the lower level. That is clear. फक्त लिहायच्या मागे आहात नाही ना, ऐकताय ना? नेक्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल ऑब्विसली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हा वर्डिंग वरून लक्षात येईल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल रिक्वायर बाय टॉप लेवल. ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचं काम कोण करतं, टॉप लेवल करतात. राईट, सो दिस स्किल रिक्वायर बाय टॉप लेवल मॅनेजर because they prepare plan and policy. Because top level management prepare plan and policy as well as control the organization. आणि त्याचबरोबर ते काय करतात, तर ऑर्गनायझेशनला कंट्रोल सुद्धा करतात. Therefore administrative skill required by top level management. Clear? फास्ट होतंय नाही ना? चलो नेक्स्ट पॉइंट, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल इट इज ऑल्सो कॉल्ड एज डिझाइन स्किल. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल ला अजून काय म्हटलेलं आहे, डिझाइन स्किल. इट रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजर्स. ऑब्विसली प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, म्हणजे फक्त टॉप लेवलला सॉल्व करतात का, नाही, तर मिडल लेवल लोअर लेवलला सुद्धा प्रॉब्लेम हे सॉल्व करायला लागतात. Therefore problem solving skill it is required by all level of management. So these require intelligence, experience and up to date knowledge. आता प्रॉब्लेम सॉल्विंग साठी तुम्हाला काय महत्वाचं आहे, तर तुमच्याकडे तुम्ही इंटेलिजन्स असले पाहिजे, तुमच्याकडे सफिशियंट एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि एक्सपिरियन्स सोबत तुम्ही ट्रेंडिंग सोबत सुद्धा अप टू डेट नॉलेज सुद्धा मेंटेन केलं पाहिजे. सो याच्यातून तुम्ही प्रॉब्लेम काय करू शकता, सॉल्व करू शकता. क्लिअर? प्रॉब्लेम सॉल्विंग लक्षात आलं, तुमच्याकडे सफिशियंट एक्सपिरियन्स असला पाहिजे, इंटेलिजंट असणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असणार आहे तुमच्याकडे अप टू डेट नॉलेज असलं पाहिजे. लास्ट पॉइंट, डिसिजन मेकिंग स्किल. डिसिजन मेकिंग स्किल. So decision making skill also required at all level of management. Decision making skill also required at all level of management, but mostly required by top level management. But more required by top level management. सगळ्यात जास्त डिसिजन कोण घेत असतात, टॉप लेवल घेत असतात. म्हणून जास्तीत जास्त हे स्किल कोणाकडे असलं पाहिजे, तर टॉप लेवल मॅनेजमेंट कडे असलं पाहिजे. सो मॅनेजर मस्ट बी एबल टू टेक अ क्विक अँड करेक्ट डिसिजन. जर तुमच्याकडे डिसिजन मेकिंग ॲबिलिटी असेल तर तुम्ही काय करू शकता, क्विक आणि करेक्ट डिसिजन घेऊ शकता. ओके, सो मॅनेजर मस्ट बी एबल टू टेक अ क्विक अँड करेक्ट डिसिजन. So the success and failure of the organization basically depends on correctness of decision.
जर तुम्ही करेक्ट डिसिजन घेतलात ऑब्विसली तरच तुमच्या ऑर्गनायझेशनला सक्सेस हे मिळू शकतो. क्लिअर? किती बघितले बघा आपण? फर्स्ट कोणतं बघितलं? कन्सेप्च्युअल स्किल. झालं लिहून सगळ्यांचं? Conceptual skill is required by top level management. Conceptual skill means ability to visualize the organization. Okay, first point बघितलं. Second काय बघितलं आपण? Human relation skill. It is also called as interpersonal skill. Okay, these skill required by all level of management. Then third बघितलं. Technical skill means knowledge and proficiency for certain specialized field, for example accountant, and this skill required by lower level management. Next, communication skill required by all level of management but mostly required by middle level management, because middle level management explain plan and policy to the lower level. Clear? Next, administrative skill required by top level management, because top level management prepare plan and policy. कोण प्रिपेअर करते, कोण एक्सप्लेन करते आणि कोण काम करते, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट बट मोस्टली रिक्वायर्ड बाय टॉप लेवल मॅनेजमेंट. ओके, and decision making skill also required by all level of management, again mostly required by top level management. All level but mostly required by top level. Quick and correct decision influence on success and failure of the organization. That is it clear question? Then next एक छोटा क्वेश्चन आहे, टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. Just listen. Techniques of scientific management. The principle of scientific management bring out the basic philosophy behind the theory. So F.W. टेलरनी काय सांगितलेलं आहे, तुम्ही एक सायंटिफिक अप्रोचच यूज केला पाहिजे ऑर्गनायझेशन मध्ये. काय यूज करू नका? रूल ऑफ थंब. काल बघितलं ना आपण, रूल ऑफ थंब यूज करू नका. दॅट मीन्स डिसिजन नॉट बेस्ड ऑन जजमेंट. जजमेंट पास करू नका, जजमेंट वरती डिसिजन घेऊ नका. तर एक सायंटिफिक अप्रोच तुमच्याकडे असला पाहिजे. मग त्याच्यासाठी कोणते टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये 4 टेक्निक्स दिलेले आहेत. सायंटिफिक स्टडी ऑफ द वर्क. आधी तुम्ही सायंटिफिकली काय करा, एकदा वर्कचं स्टडी करा. दॅट मीन्स फाइंड आउट कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल. कारण एक काम आहे, त्या कामावरती इम्पॅक्ट करणारे काहीतरी फॅक्टर असणार आहेत, त्याला रिस्पॉन्सिबल असणारे काहीतरी फॅक्टर असणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टडी द सायंटिफिक वर्क. ओके, सेकंड थिंग स्टँडर्डाइज दी वर्क. आणि जे तुम्ही काम करणार आहात त्याचे स्टँडर्डायझेशन सेट करणं फार महत्वाचं आहे. जसं स्टँडर्ड सेट केलं तर आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली कम्पेअर ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड परफॉर्मन्स. तर तुम्हाला कंपॅरिझन करण्यासाठी हेल्प होईल. आणि कंपॅरिझन केलं तर मग आपल्या लक्षात येईल की आपण कुठे राईट आहोत आणि कुठे रॉंग आहोत. ओके, देन थर्ड मध्ये आहे फंक्शनल फोरमनशिप. ही थोडीशी डिटेल कॉन्सेप्ट आहे. फक्त फंक्शनल फोरमनशिप मध्ये काय सांगतात टेलर, तर जे काम आहे ते डिवाइड करा. ओके, फंक्शन काय करा तर डिवाइड करा. डुईंग म्हणजे काम करणारे वेगळे आणि प्लॅन करणारे वेगळे करा. म्हणजे एकाच पर्सन वरती तुम्ही लोड देऊ नका, तर तो इफेक्टिव्हली नाही करणार. जसं आता पापा काय म्हणतोय, अजून थोडं जर शिकवला तर वरून जाईल. किती लोड देताय है ना, म्हणजे काय करा तुम्ही डिवाइड करा थोडस. देन सेपरेशन ऑफ प्लॅनिंग अँड डुईंग. सेपरेशन ऑफ प्लॅनिंग अँड डुईंग. प्लॅनिंग अँड डुईंग काय करा, सेपरेट करा. देन सायंटिफिक टास्क सेटिंग. जो टास्क आहे तो सायंटिफिक वेने काय करा, सेट करा. डिफरंट पीस रेट सिस्टीम. आता हे कसले पीस असतील, पीस हा वेजेस, राईट. वेजेस सॅलरीशी रिलेटेड जे रेट आहेत ते काय करा, डिफरन्शिएट करा. जसं आपल्याला माहिती आहे की 8 तास काम केल्यानंतर एक स्टँडर्ड सॅलरी असते आणि एक्स्ट्रा काम केल्यानंतर काय असते तर ओव्हर टाइमची सॅलरी असते.
तसंच टेलर काय सांगतायत, एखादा एम्प्लॉईज किती क्वांटिटी प्रोड्यूस करतो, किती पीस प्रोड्यूस करतो, याच्यावरून त्याचं काय करा, सॅलरी डिसाइड करा. जनरली लोकांचं असतं ना की अरे यायचं 8 तास, माहिती आपल्याला 8 तास बसलो की सॅलरी मिळते, आणि खूप कॅज्युअल ऍटिट्यूड ठेवतात. त्यामुळे टेलरने खूप छान एक्सपेरिमेंट केलेले आहेत. येऊन बसायचं नाही, येऊन बसायचं आणि काम करायचं तरच सॅलरी मिळेल. ओके, ते खूप छान एक्सपेरिमेंट टेलरने केले आणि त्यामुळे एम्प्लॉईची इफिशियन्सी इथे जास्तीत जास्त बघायला मिळाली. देन जसं आपण पण एक आयडिया करू शकतो, ज्यांचं लक्ष आहे ना आणि जे आन्सर देतील त्यांचीच अटेंडन्स लागेल. असं जर आपण केलं तर सगळेच काय करतील, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जास्त करतील. नाहीतर काही जण असतात, नाही आम्ही फक्त अटेंडन्स साठी येतो, डझंट मॅटर तुम्ही काय शिकवता, माहित नाही मला टेलर कोण आहेत, माहित नाही मला हेनरी फेअर कोण आहेत, है ना. नाही, म्हणजेच आपल्याला इथे काय करायचे, डिफरंट पीस रेट सिस्टीम डिफरंट करायची आहे अँड सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. जसं आपण त्यांच्या प्रिन्सिपल मध्ये पण बघितलं की प्रत्येक एम्प्लॉईज परफेक्ट आहे का, नाही. तर टेलर काय सांगते, प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज फॉर इनहान्सिंग देअर परफॉर्मन्स. त्यांचा परफॉर्मन्स इनहान्स होण्यासाठी त्यांना थोडंसं डेव्हलप करा. जसं तर न्यू एज्युकेशन पॉलिसी काय म्हणते, चला स्टुडंट कुठे जात आहे, एनसीसी ला जात आहे, जाऊ देत ना, आपण त्यांना काय करूया, त्याचे मार्क्स देऊ. आधी स्टुडंटना टेन्शन असायचं ना, एनसीसी ला गेलेत, देन स्पोर्ट्सला गेलेत, कल्चरलला गेलेत, मग अभ्यासाचं काय. न्यू एज्युकेशन पॉलिसी काय सांगते, अभ्यास करा, आधी काय करा, तिकडचे मार्क कमी पडले की आपण इकडे वापरू आणि तुम्हाला पास करू. किती छान आहे ना न्यू एज्युकेशन पॉलिसी. तुमची लास्ट बॅच आहे अनलकी वाली, आता नवीन बॅच सगळी न्यू एज्युकेशन पॉलिसी मधून काय करेल, तुम्हाला कॉम्पिटिशन देईल. तो छान ऍक्टिव्हिटी न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये आहे. तो जिथे आउटपुट बेस्ट काढता येते असा एक इथे अप्रोच टेलरने काय केलेला आहे, दिलेला आहे. थँक्यू. क्लिअर क्वेश्चन.